गुरुचरित्र अध्याय 4 त्रिमूर्ती श्री गुरुदत्तात्रय अवतार कथा। ओम श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभे नम, श्री कुलदेवताय नम। त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस। तू प्रश्न विचारल्यामुळे मला ही कथा पूर्ण आठवत आहे। प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते, त्यात हिरण्यगर्भ झाले। तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मा यालाच ब्रह्मांड म्हणतात। मग त्याचे 2 तुकडे झाले व वरती आकाश खाली भूमी असे 2 भाग झाले। ब्रह्माने तिथे 14 भुवने निर्माण केली। 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधी षष्टविकार उत्पन्न केले। मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मीराची, अंत्री, अग्रीस, पिस्तूल, पुलह, कृतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले। त्यात सप्त ऋषींपैकी अत्री पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होत्या, साक्षात जगदंबाच होत्या। तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही। थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेई की काय अशी सर्व देवतांना भीती वाटू लागली। मग इंद्रदेव, सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले। त्यांनी अंत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली। इंद्र म्हणाला, महातपस्वी अंत्रीची पत्नी अनुसया असामान्य प्रतिव्रता आहे। ती काया वाचा मनाने अतिथीचे पूजन करते। ती कोणालाही विमुक्त करत नाही। तिचे अलौकिक चरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो। तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो। तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो। वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो। तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते। ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते। ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे। यावर काहीतरी उपाययोजना करा, नाही तर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हालाही तिच्या दारात सेवे चाकरी करत राहावे लागेल। देवांचे गारणे ऐकत ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागवले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ। तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकात पाठवू। असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यासाठी सांगितले। मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला। मग ते 3 जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले। त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। अनुसया आश्रमात एकटीच होती। ते अनुसयाला हाक मारत म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत। आम्हाला अतिशय भूक लागली आहे। आम्हाला भिक्षा वाढ। तुमच्या आश्रमात सतत आदन चालू असते। अतिथी अभंग्यात इथेच इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे। म्हणूनच आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत। आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो। तिन्ही भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला।
तिने त्याचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधपुष्पांची त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाढतो. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत, आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिला. पाने तोडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आई, आम्हाला असे भोजन नको, आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत, आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर हे अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिधर्माचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तंतोबळ मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तु म्हणते असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ त्या तिघांच्या अंगावर शिपडले. आणि काय आश्चर्य, त्या क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गाते गाऊ लागली. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाणा फुटला. तिने एका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बालके झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे अंतर्रूपे प्रकट झाले. वर माग असे ते अंत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयाला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन इथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थायी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, विष्णुदेव दत्त झाला आणि महेश दुर्वांस झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वांस मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त इथे राहील. तोच त्रिमूर्ती असे समज. अनुसयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले.
त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तिथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या स्थायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अंत्री अनुसयाचा पुत्र, विष्णूंचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिले. अत्री म्हणून अत्रेय व अत्री अनुसयेला देवानी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचा मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्ध योग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्ध योग्यांनी तथास्तु म्हटले. दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्त जयंती असते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील त्रिमूर्ती दत्तात्रयांची अवताराची कथा नावाचा अध्याय 4 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.